नमस्कार, सारिकाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. बघा, अनेक जण दररोज रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात, पण रामरक्षा वाचल्याने नेमके कोणते आध्यात्मिक, मानसिक आणि जीवनातील फायदे मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामरक्षा स्तोत्राचे महत्त्व, वाचनाचे फायदे आणि काही महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. चला तर मग. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्यांना कुणाला पूजेसाठी पूजेचं ताट हवं असेल तर त्यांनी नक्की ऑर्डर करा. तर बघा, रामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व म्हणजे श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. रामरक्षा करण्याची पद्धत आहे ती म्हणजे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यम नियमांचे पालन करणे झालेच. याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा सिद्ध करण्याची पद्धत म्हणजे रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने सुद्धा रामरक्षा सिद्ध होते. रामरक्षाचे इतर फायदे सांगायचे झाले तर अशुभ शक्तीपासून बचाव करते. राहू-केतू महादशेचा त्रासातून मुक्ती मिळते. कर्जमुक्ती व कर्जवसुलीसाठी फायदेशीर ठरते. आपदामपहर्तारम हा श्लोक 1,00,000 वेळा म्हटल्याने ऋणमुक्ती हे फळ आपल्याला मिळते. रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत. त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित आपल्याला मिळते. तसेच रामरक्षा आपणास जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून पठण करण्यास सुरुवात करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. रामरक्षा दररोज ठराविक वेळी ठराविक ठिकाणी वाचायची असते. तसेच त्या आजारपणात अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारपणातूनही मुक्ती मिळते. या श्लोक पठणाचे 15,000 पाठ जप करणे, जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले श्री रामरक्षा सिद्ध यंत्र सतत जवळ ठेवले जाते, म्हणजे त्वरित आजारातून मुक्तता होते. बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहेत. रामरक्षा वाचनाच्या वेळी हात पाय धुवून शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी, त्यापासून निश्चितच फायदा होतो. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. मित्रांनो, रामरक्षा स्तोत्राविषयीची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी मला आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी सारिकाच लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.